lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. जय शिवराय, जय महाराष्ट्र मंडळी. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करतो तुम्ही सगळे मजेत असाल. आणि कालचा व्हिडिओ मी टाकून दिला आहे आणि एक व्हिडिओ माझा 70च्या आसपास झाला. आता 70 व्ह्यूज झाले त्याचे. आमचं पिल्लू आता रोज सकाळी दही खाते, तुम्हाला जसं माहीत आहे, दाखवत आहे मी रोज. काय आणि ते व्हिडिओ एक व्हिडिओ आहे ते किती 5-6 दिवस झाले ते टाकून, त्याला 70 व्ह्यूजच्या आसपास आले. 70 माझ्यासाठी ती लई मोठी गोष्ट आहे भाऊ. तुम्हाला वाटत 70 व्ह्यूज काय कम आहे रे भाऊ. पण भाऊ जेव्हा माझे स्टार्टिंगला 5-6 व्ह्यूज येऊ लागते, 10च्या वरी जायना आलते, तेव्हा 20 होऊ लागले, मग 20तून 70 झाले एक व्हिडिओमध्ये. लई मोठी गोष्ट असते भाऊ. जे यूट्यूबर असते ना, स्टार्टिंग यूट्यूबर, त्यांना हे 70 व्ह्यूज बी लई मोठी गोष्ट असते. खबर की त्यांना वाटते की 70 माणसे. आणि तुम्हाला वाटत असेल भाऊ की हे 70 व्ह्यूज ह्याने स्वतः बघून केलं आहे. रोज एक आणि भाऊ ना, तर 70 व्ह्यूज मी स्वतः बघून केली नाही भाऊ. जे मी 70 व्ह्यूज झालेत ना भाऊ, ते 70 व्ह्यूज म्हणजे जे यूट्यूब चॅनलवर जेवढेही माणसं बघतात ना, त्याने स्वतः बैठलेत. असं म्हणू का की तुम्ही जे 70 टाईमला रोज 70 डेज मी स्वतः बघून त्याला 70 व्ह्यूज केलं नाही. मी एकचदा बघतोय जेव्हा स्टार्टिंगला टाकला तेव्हाच, त्याच्याबाद बघायला नाही. आज मी बैठलो, 70 व्ह्यूज झाले त्याला. आणि ते जेन्युअन माणसं भेटलेली. असं असते भाऊ. कधी बी नव्या यूट्यूबरला ना 100 व्ह्यूज बी लई मोठी गोष्ट असते, आणि ती बी एक व्हिडिओवर. लई मोठी गोष्ट आहे भाऊ, खरंच माझ्यासाठी तर लई मोठी गोष्ट आहे. आमचं पिल्लू बघा तिथं देखवलं. झालं पिल्लू, झालं. चलो हा तुम्हाला भेटतो मागून थोड्या वेळानं. पवन, शिवम आणि अमन आलेत. मामा जाऊन त्यांना घेऊन आलाय. तुम्हाला दाखवतो आता. झाडणंपासून चालू आहे हॉटेलचं. हो का पवन, शिव, अमन बघा तिथं. आता हे झाडणंपासून चालू आहे. पहिले आलेला एक जण तिकडं मध्ये जाते टमाटर फोडायला, जण गाय बांधायला जाते, एक जण झाडपासून करून घेते हॉटेलमधलं कचरा दिवसभरचा. फोन आता झाडून घेऊन आले. काल अमन होतं, रोज एक झाडून घेतात, रोज एक. आणि आज एक नवीन थाली बी ऑर्गनाईज करणार आहे आम्ही. बघू काय म्हणतात ना. नाना तर म्हणलेच मला काल करू तर म्हणून आता आज काय म्हणतात बघू. त्याच्या बाद मी आज अगर केले तर मी तुम्हाला पक्का दाखवणार व्लॉगमध्ये थाली ऑर्गनाईज केलेली, आणि त्याचा एक शॉर्ट करून मी टाकणार. फक्त सध्याला जरा टाईम लागत आहे, दुसरं काय नाही. इकडलं झाडून घेतले, मग आता इकडलं झाडून घ्यायचं आहे. मग मधलं कोशिंबीर, कांदा सगळं मटेरियल कट करायचे आहेत. रेडी होऊन मग स्टार्ट हॉटेल 11 वाजता जेवणासाठी. चलो दिखाते आहेत तुम्हाला. पवननं झाडून घेतलेलं आहे इकडलं. पवननं बघा आता इकडलं झाडून घेतलं, हे बी झाडून घेतले, टेबल लावून घेतलं इकडलं. तो का पवन आलं आहे आता कचरा टाकून देते त्यांना सुपलीत घालून. टेबल लावून घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवतो आता. हे का इकडले टेबल लागलेले आहेत लाईन सरी. इकडलं ये आणि इकडलं बी लागलेलं आहे. पिलू राम कर, राम कर, राम. हां कर, हां कर, राम कर. असं कर, असं राम. हात जोड. आता कर ना झाले, जरा मूड आले. ह्याचं क्रिकेट खेळाले, गाडी खेळाले आमचं पिलू. गाडी येऊ द्या गाडी घेऊन येऊ द्या पिल्या या. हां जब्बा बुम. इकडे बघ पिलू, इकडे बघ. फोटो काढा, फोटो. असं म्हणलं की बघते कडून नसता बघ ना. हां चलो पिल्लू बैठ गया है. हां इकडे बघा, इकडे. हां काय हां
तिकडे खेळायचं होय. तेव्हा तिकडे खेळायचं मग तिकडे तुळशीच्या बाजूला. हा बांध. त्यांना बांधाले बांधाले. कोण तोडकी गया तो कोई खा गया. हो रे. हो का हे तोडून घेऊन गेले थोडंसं कोणतं. काळा धतुरा काळा धतुरा. कोई खा गया तोड़ के. काळा धतुरा कोणतरी तोडून खाल्ले मायला नेऊन. हा इथं आहे ना काळा ये धतुरा. दोन कोई खा गया. हो का हे काळा धतुरा. एक इतने है. इथे एक आहे. एक खा गया. दोन खात्यात कोडूचे कोणतं. चला आता टेबल साफ करून घेते पवन. आता झाडण्यापासून झाले टेबल लावून घेतले. त्याच्यावर पाणी बिरू मारून खुर्चीवर टेबलावर आणि बाकड्यावर सगळीकडे झाड पाणी मारून मग त्याच्यानं नॅपकिननं पुसून घ्यायचं त्याला. मग कूलरमध्ये पाणी भरायचं आहे का त्याच्यात बी आणि त्याच्यात बी. चलो पाणी लेके आओ. चलो स्टार्ट हो गया डालने का पाणी. आता असंच त्यांना सगळीकडे टाकते. ऑल सगळ्या टेबलमध्ये टाकते सगळ्या. हो का कूलर में पानी भरना. हां कूलरमध्ये आता कूलरमध्ये बी ह्यानंच भरतं आहे पाणी. पाईप तिकडं लावून जोडून ते तुम्हाला दाखवतो. सध्याला असं बघा टाकून गुलाले तसं इकडं टाकून मग त्याच्या नॅपकिननं पुसून घेणार त्या टेबलला. मग कूलर तिकडून पाईप आणून कूलरमध्ये लावून पाईप ह्याच्यात सोडून मग तिकडून मोटर चालू करून डायरेक्ट ह्याच्यात पाणी भरायचं कूलरमध्ये. हो का ते पाणी पुरा खाली आहे. पुरा भरलं की मग थंडगार वारा फुल गिरायकाला पुरा दिवसभर. मग आज तर संध्याकाळी भरते आम्ही. संध्याकाळी बी धिवणं पुसणं बी होतं संध्याकाळी. हे बी दाखवतो तुम्हाला. सध्याला 2 मिनिटं तर रेस्ट. आता पवन नॅपकिनाने गेले आणि मी त्या दुकानात शूट करते. शंभरी गाय कशी बघते. शंभरी कशी बघते बघा आमच्या. येऊ का आमच्या शंभरी करते. कर बरं. आता याच्यावर चढते. आता याच्यावर चढून बघा कसं करते. बघा ना खोडवाली. चला पवन येऊन झापून पुसून घेते. तुम्हाला ते मागून दाखवतो. पवन पुसून घेऊ लागले. नॅपकिन आणलेलं आहे आणि स्टार्ट झाले पुसणं टेबल एकदम चकाचक. पाणी मधलं तुम्हाला पुसलेलं दाखवतो आता पवन. अब हमारा काम सब रेडी हो चुका है. हां हमारा काम सब रेडी हो चुका है. मतलब कस्टमर आने की देरी है. हां आने के बाद फिर होगा तैयार. तर असं सगळं त्यानं पुरा टेबल साफ करून घेणं. सगळे एवढे इथून ते धरून ते इथं बसतात ते साफ करून मग ह्याच्यात मीठ वाटी टेबलाला हर एक मीठ वाटी. हर एक टेबलाला 1 मीठ वाटी आणि हर एक टेबलाला 1 पाणी जग. तेच. चलो आता तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. ओके तर मंडळी क्रिकेट खेळणं झाले. आज तुम्हाला क्रिकेट दाखवा नाही मी खरं तर का दाखवू यार. आज खेळायचं नाही खरं तर जास्त. खरंच आज खेळायचं नाही. आता बघा मी इथे इव्हनिंग ब्लॉग करतोय. मला ब्लॉगच उला येतो म्हणा. वॉक करतोय वॉक. तुम्हाला वाटत असेल मी आज नवीन काय ते नवीन थाली ऑर्गनाईज करणार होतो हॉटेलची. करणार होतो भाऊ खरंच करणार होतो पण झाला नाही. मी का करू त्याच्यात. आता बघाव नाना म्हणलेलं सकाळी संध्याकाळी आता त्याचे फोटो काढून घेऊत. पिठलं करू भाकरी करू. झाला रिव्ह्यू माहिती नाही होत त्याच्या. सोडा. हां कुठला रिव्ह्यू झाला. 2च गोष्ट आणलो. त्याच्या पुढच्या गोष्टी नसू बी शकते असू बी शकते कोणाला माहीत आहे. खरं तर ते नाहीच. आणि आता मस्त 12 वाजून सुटले बघा. तुम्हाला दाखवतो. फील करा ते. आणि थालीचं काही टेन्शन नाही. थाली आज ना उद्या ऑर्गनाईज होईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं. आणि मी ते करीन टाकीन आणि तुम्हाला दाखवीन बी. ओके सध्या तेवढं उगा
टाइमपास करतोय मी तुमच्या नावावर. तर वार सुटलं ते मला दाखवतो बघा. हे बघा वा, फक्त वारा आहे का भाऊ, सन्नाटा. व्ह्यू का व्ह्यू आहे का, फक्त व्ह्यू व्ह्यू आहे का. एकदम हवेश. वारा चालू आहे बघा. झाड हल्लेलं आहे. गार वारा सुटलेला आहे. पक्षीचा आवाज दिला आहे. 3, 2, 1, go! त्याचा आवाज आलाय. भाऊ फिलिंग एकदम ढगात आहे. खरंच असलं वातावरण पुन्हा घडत नाही. सहसा असलं वातावरण घ्यायला ना कुठे जायला पाहिजे ना, ते का शेतात. आणि शेतात एवढं कष्ट करून कोणी जात नाही. आपली आळस आहे. भाऊ त्यांच्यापाशी आहे नाही असलं वातावरण आपल्या घरापुढे. खरंच सांगतो, असं म्हणू नको की मी असं तुम्हाला वाटत नाही मी कुठं आलो, कुठं माझ्या तिथं सिटीमध्ये राहावं किती चांगलं, इथं कशा राहावं असं म्हणूच नका माझ्या. खरंच भाऊ, खबर की हे जेव्हा तुम्ही सिटीमध्ये चालू ना, सिटीमध्ये गेलं की तुम्हाला वाटतं जे वातावरण सिटीमध्ये दिवस रात्र नुसतं धून, गाड्याची आवाज, किटकिट, गल्लीत गाड्या, बाहेर गाड्या, जिथे गेलं तिथे गाड्या, दूर आलं सगळं. त्यासाठी शेतात राहावं तेवढं चांगलं असेल. तर मंडळी कशात बसले का हॉटेलच्या बाहेर. गिरायक आले एक का गाडी त्यांची गिरायकाची. आणि मी इकडे बसलोय काउंटरच्या बाजूला. हे काउंटर इकडं आणि मी इकडे बसलो. काय नाही, आता ब्लॉग एंड करायचं म्हणून दोस्त म्हणाले ब्लॉग एंड कर. मी म्हणलो जर आज दाखवू, पण सध्या दाखवलं काही नाही. गिराईक असलं तर गिराईकच दाखवलं असतो, पण गिराईक बी नाही ना. संध्याकाळी तेवढं गिराईक येत नाही आमच्या. 8:30च्या बाद पहिले येऊ लागतं सध्याला जरा. आणि आज जरा पाऊस बी पडला बघा. हो का ओले केस दिसत असेल तुम्हाला इकडे. हे पाऊस पडला इकडे. तर तेच आज गिराईक नाही. चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो मी. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला. जेवढं होईल तेवढं शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब.